सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिकव्हर करण्यात येतोय। त्या संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलाय आणि त्याचबरोबर पोलिसांना एका बड्या नेत्याचा फोन देखील केल्याचं त्यांनी म्हटलंय। एक महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल मिळालेत आणि त्याचा डेटा रिकव्हर करण्यात येतोय आणि त्यात संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलाय। आताच काही माध्यमांकडून कळलंय की सीआयडीने जी चौकशी केली आहे तर त्या स्कॉर्पिओ मध्ये 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत। तर इतकं डिस्टर्बिंग झालंय की असं इतकी मारहाण करताना जर कोणी व्हिडिओ घेत असेल तर अतिशय अक्षरशः दुर्दैवी नाही, क्रूर असं हे कृत्य झालंय। पण आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय। हे जेव्हा कळतं तर हा बडा नेता कोण, तात्काळ आता 1 तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा, कोणाचा फोन त्या नंबरवर होता, ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत, कारण हा बडा नेता कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे।